केळापूर तालुक्यातील तिरडे कुणबी समाज संघटना पांढरकोळा तर्फे फळ वाटप चालू आहे। पांढरकोळा ते केळापूर विठ्ठल राया पायदळी वारी निघालेली आहे। त्यामध्ये तिरडे कुणबी समाजाने एक सामाजिक उपक्रम जे चालत येतात त्यांना भूक लागत असते, एनर्जी खतम होऊन जाते, भजन आहे, गाणे आहे, पंढरीचे नारे आहे, त्यांच्यासाठी फळ वाटपाचा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तिरडे कुणबी समाज संघटना पांढरकोळा तर यांचं मनोगत घेऊया आपण। आज या ठिकाणी जी वारी निघालेली आहे त्या वारकऱ्यांना तालुका तिरडे कुणबी समाज संघटनेच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि आम्हाला वारकऱ्याची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। केळापूर तालुका तिरडे कुणबी समाजतर्फे पायी पालखी वारी सोहळा निमित्त आज आपण इथे केळांचं वाटप केलं आहे। येणारे भावी भक्ताचे केळापूर तालुका तिरडे कुणबी समाजातर्फे हार्दिक स्वागत। तिरडे कुणबी समाजातर्फे फळ वाटप करण्यात आलेले आहे। माऊलीच्या वारीला खूप असा प्रतिसाद मिळालेला आहे। या वारीमधील लोकांना एक आनंद मिळावा किंवा त्यांची ऊर्जा त्यांच्यात राहावी यासाठी आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। आमचे पांढरकोळा येथे पंढरपूर अवतरले आहे, साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरले असा भास होत आहे आणि सर्व वारकरी मंडळी आनंदाने विठ्ठल नावाचा घोष करीत आहे। आषाढी पौर्णिमेनिमित्त पांढरकोळा ते केळापूर या दरम्यान हजारो लोकसंख्येने या ठिकाणी जमत आहोत। आम्ही केळापूर तालुका कुणबी संघटनेच्या वतीने या ठिकाणी फळं वाटण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। धन्यवाद। तिरडे कुणबी समाज केळापूर तालुका तिरडे कुणबी समाजामार्फत फळ वाटपचा ह्या वारकऱ्यांना येणाऱ्या खेड्यापाड्यावरील सर्व लोकांना फळ वाटपचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे व भव्य दिव्य अशी वारी निघालेली आहे। असेच दरवर्षी ह्याच्यापेक्षाही जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन वारीला यावे ही विनंती। आपलं नाव काय? अशोक मेले, तिरडे कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष। नाव? प्रवीण मानकर, वसंता भोंग, तिरडे कुणबी समाज उपाध्यक्ष पांढरकोळा। आपलं नाव? दिलीप गावंडे, संघटक अध्यक्ष समाज। सौ रेखा विनोद भोयर, अध्यक्ष कुणबी समाज महिला संघटना। मॅडम आपलं नाव? प्रगती ठाकरे, तिरडे कुणबी समाजतर्फे निघालेल्या रॅलीमध्ये वारकऱ्यासाठी जे फळ वाटप हा कार्यक्रम आमच्या संघटनेमार्फत राबवण्यात आला, त्याबद्दल सर्व वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद।